काय नाव तुमचं? शिवाजी दत्तात्रय भालेराव. काय कळमगावचं काय ठरलंय? कळमगावचं काय ठरलं? आमच्या उषाताईच 90% लोकांची पसंती उषाताईला राहणार आमच्या गावात. राहणार का? हां, 90% म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून बोलता का ग्रामस्थ म्हणून बोलता? ग्रामस्थ म्हणून बोलतो आणि कार्यकर्ते म्हणून बोलतो. आणि विरोधकांचे काय चाललंय इथं? विरोधकांची काय परिस्थिती? काही हो द्या, विरोधकांचे आपल्याला देणं घेणं काहीच नाही. त्यांचं काय देणं घेणं नाही. आम्ही आपल्या पक्षाचं काम करणार, आपल्या उमेदवाराचं काम करणार. काम करणार. हां, बरं. आता उषाताई कानडे ह्या म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना वेळ देतात का? देतात. बरोबर, कुणी नसतं फोन केला तरी लगेच धावून येतात. तसं काय नाही. नाही, काही विरोधक असा अपप्रचार करतात का त्या वेळ देत नाही, निवडणुका आल्यावर सामोरे जातात? हे बघा, विरोधकाचं कामच आहे. समोरच्या पार्टीबद्दल अपशब्द बोलणे, विरोधी बोलणे हे त्याचं कामच आहे. विरोधाचं कामच असतं ना. आपण विरोधी असतो त्यावेळेला आपण असं बनवलं असतो. त्यांचं कामच आहे ते. पण एकंदर काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे का नुसतं संपर्क गोड बोलणाऱ्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे? आणि संपर्क पण ठरायला पाहिजे आणि काम पण केलं पाहिजे. दोन्हीच्या अपेक्षा असते लोकांची ना. त्याच्या उच्चातही कामही करतात आणि संपर्क पण ठेवतात. लोकांच्या अडीअडचणीला धावून जातात. काय आर्थिक परिणाम समजून घेतात आणि सहकार्य करतात भरपूर. गरिबाला सुद्धा फार सहकार्य करतात. डॉक्टरला जातात, कुठं दवाखान्यात नाही जाऊन सहकार्य भरपूर असतात. पैसे असून मदत करतात. वेळेला उभे राहतात. वेळेत उभं राहतात. आणि तुलसीताई बोर यांच्याबाबत काय म्हणता? तुळशीताईबद्दल चांगलं, ते पण चांगलं आहे. चांगलं आहे. त्यांचे मिस्टर बी खूप चांगले आहेत. त्यांचे मिस्टर बहुतेक सहकार्य करतात समाजाला. त्यांचा स्वभाव कमी आता मिस्टरचा वावर भरपूर आहे नाही का. मिस्टर नेहमी असतात त्यांच्या समाजामध्ये कामाला समाज म्हणून ते उभे राहतात. त्याबद्दल काही दुखत नाही. एक क्लिअर मत सांगा का विकास कामे करणाऱ्याला निवडून दिलं पाहिजे का नुसतं गोड बोलून गळ्यात हात घालून? विकास कामे करून दिलं पाहिजे. विकास कामे आम्ही समाजाच्या अडीअडचणीला धावून जाणं त्याला निवडून दिलं पाहिजे. पण बराच वेळा तसं होत नाही हो. होता तर 100पैकी 10% राहतं. 10% राहिल्यात लोकांना तेवढं बोलायला निमित्त होतं. असं ते काही हे नाहीत, देव नाहीत, ते पण माणसाचे आहेत. त्यांना पण समस्या असतात राजकारणामध्ये. काही जेवढं शक्य तेवढं सोडवण्यापर्यंत करतात ते पण माणसाचे आहेत ना. नाही, माणसं आहेत. पण बराच वेळा काय होते, आता विकास कामं करणाऱ्यांचा किंवा सर्वसामान्य व्यक्ती आहे, पैशावाला नाही, पण त्याची कामाची तळमळ आहे. परंतु या पैशाच्या जोतात आता निवडणुका चालू आहेत आणि तो बाजूला पडतोय, तर त्याबाबत काय मत आहे? आता त्याबाबत पैशाच होता म्हणलं तर त्याचं काय हे जनरल झाले. पैसे म्हणजे जनरल काम झाले. आता जनरल झाले आणि काय आला आपल्या मतदानाच्या पण अपेक्षा वाढल्यात. बरोबर राजकारण पैसे नसतं. आपण का पैसे घेऊ नये, का पैसे घेऊ मतदान करायचं? उलटं पालटं होत चाललं सगळं. वरच्या राजकारण खाली राजकारण बिघडले. समोरचे जे विरोधक आहेत तर त्यांची वेगळ्या पद्धती युती होऊन राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न झाला आहे. तर काय नेमका त्याचा फायदा किंवा तोटा होईल, कोणाला काय होईल? आतापर्यंत विरोधकांनी बऱ्याच युक्त्या लढवल्यात. बऱ्याच वेळा साहेबांचे उमेदवार किंवा साहेब यांना घेरण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न झाला आहे. तर ते क्वचित कधीतरी अपघाताने ते यशस्वी झाले. शक्यतो हा बालेकिल्ला साहेबांचाच राहिलेला आहे. विजय होण्याची जी मालिका आहे ती साहेबांचीच आहे. त्यामुळं काय म्हणजे आता बघा इथं पक्ष कोणते समोर आता एकत्र आलेत. आता इथं समोर आहेत तुतारी आहे, म्हणजे शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष प्लस शिंदे सेना एकत्र आलेले. BJP सेपरेट लढतात. नाही, मग आता हे राज्यात वेगळं चित्र आहे, इथं वेगळं चित्र काय वाटते मग? नाही, हे स्थानिक आघाड्या केलेल्या आहेत. त्याचा एवढा काही मतदानावर फरक पडत नाही. मतविभागणीचा फायदा होईल का नाही त्यांना? काय मतविभागणीचा फायदा कोणाला? विरोधकांना. हां, इथं मतविभागायचा काही विषयच नाही ना संतोष भाऊ. चिन्ह काय आहे त्यांची काय चिन्ह आहे? आता तुतारी. आता आमच्याकडे इकडे जे उमेदवार आहेत त्यांची मशाल आहे. खाली जे उमेदवार आहे पंचायत समितीचे त्यांची तुतारी आणि जिल्हा परिषदचे जिल्हा प्रमुख प्रवीण शेठ त्यांची मिसेस पण तुतारीवर लढते. मग ते कसं काय बरं? हे कसं काय आता राजकारणात काय हे वेगळं चित्र वाटतं? हां, चित्र आता काय झालं आहे, सगळ्या पक्षांनी जे फाटाफूट झालेली आहे, पक्षांनी जे 2 पक्ष गट झाले, तड झाले, त्याचा फायदा उमेदवारांना झाला आहे. ना इकडं उमेदवारी तर तिकडं उमेदवारी. बरं, जे उषाताई कानडे आहेत यांनी सभापती म्हणून काम केलं, त्याचा भविष्यात अजूनही काही फायदा होण्याची शक्यता वाटते का? म्हणजे त्यांचा अनुभव काय? त्यांचा
चांगलं 2.5-3 वर्ष त्यांनी सभापती पदाच्या काळात त्यांनी सगळ्या पंचायत समितीच्या विविध खात्यांचा सखोल अभ्यास केला आहे. विविध योजना त्यांना मान्य झाल्यात, माहिती झाली काय पाठपुरावा करायचा, कशा पद्धतीने एखादी योजना साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा इतर विभागांच्या माध्यमातून कशी मिळवता येईल याचा सगळा अभ्यास असल्यामुळे त्याचा निश्चितच पुढे फायदा होईल. विरोधक म्हणतात उषाताई कानडे सक्रिय नव्हत्या, आता निवडणूक लागल्या म्हणून त्या आता दिसतात. काय नेमकं तथ्य आहे का काय? हा? कोणत्याही गावात फिरा आणि कुठल्याही महिलेला विचारा, कुठल्याही माणसाला विचारा, तुमची सगळी लग्न दुःख काय सुख दुःखात उषाताई सगळ्यांकडे असतात. विकास कामांऐवजी वैयक्तिक गाठीभेटीवर त्यांचा भर आहे का विकास कामांबरोबरच आहे? दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. आहेत ना.